त्याने विदर्भात शिक्षणाला घराघरापर्यंत पोहोचून श्री परिवाराचा आराम ठेवत पंजाबात पोहोचला दिसतो. त्यांनी त्या देशाचं नाव जगाच्या पाठीवर असल्यानं केलं. जगात आपला नावाचा असा उंचावला. दुसऱ्या या देशाचं प्रतीक विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर या महामानवाबद्दल मी या ठिकाणी बोलतो. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिखित दी प्रॉब्लेम ऑफ रूबी त्या ग्रंथाच्या अनुषंगाने भाषा करण्याच्या निमित्तानं त्या ठिकाणी आपण सर्व जमलो आहोत. त्या निमित्ताने या ठिकाणी आमच्याबरोबर असलेले त्या विषयावर अतिशय प्रभुत्याच्या आणि गंभीर दास ज्यांनी आपलं अतिशय उत्कृष्ट असं व्याख्यान या ठिकाणी दिलं असे प्राचार्य डॉक्टर बी ताडे सर, ज्यांच्या सहकार्याने या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. डॉक्टर विजयलक्ष्मी आंबेडे मॅडम, सौ ताडे मॅडम, या ठिकाणी या बुलढाणा जिल्ह्याचं नाव ज्यांनी साहित्य क्षेत्रात उभं केलं असे मंचकावर असलेले रवींद्र इंगळे चावलेकर साहेब, आमच्या अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर विजय कांदे साहेब, या ठिकाणी त्यांनी उत्कृष्ट भारतावर संचालन करत अशा गोपाली हिवाळे, अनेक चेहरे अतिशय जवळचे आहेत. त्यांचे नाव जरी या ठिकाणी बराच वेळ लागेल परंतु कोणाचं नाव घेता सर्व मान्यवर तसेच प्राध्यापिका विद्यार्थी मित्रांनो, मला जाणीव हा कार्यक्रम सुरू झालेला आहे असा की एक मर्यादा असते आणि त्यामुळे दीड तास त्यांचं व्याख्यान आजच्या तरुणाला लागले अशा स्वरूपाचं व्याख्यान एक तेल पाणी न पिता दीड तास कंटिन्यू यांनी या ठिकाणी बाबासाहेबांचं योगदान किती महत्वाचं होतं देशाच्या उभारणीत नव्हे तर जगाच्या उभारणीत किती महत्वाचं होतं हे अतिशय नम्रतेनं या ठिकाणी सांगण्याचं महत्वाचं काम केलं ते प्राचार्य डॉक्टर बी ताडे सर यांचं मनावर कौतुक करणं कमीच करणं. अर्थशास्त्र आणि त्यातून बाबासाहेबांनी मांडलेलं अर्थशास्त्र आपल्यापुढं मांडणं ही काही एवढं साधी गोष्ट नाही. हा विषय एवढा क्लिष्ट आहे की तो अनेकांच्या डोक्यावरून अनेकदा सांगण्यानंतर सुद्धा जातो, परंतु तरीही आपल्याला एवढा सोप्या पद्धतीने या ठिकाणी सांगण्याचं काम प्रामुख्याने सरांनी केलं. आज आपण भारताच्या अनुषंगाचा विचार केला. आजची एकंदर जी बँकिंग सिस्टीम आहे त्या बँकिंग सिस्टीमचा विचार केला या आपला एकंदर जे आर्थिक व्यवहार तर आर्थिक व्यवहार अतिशय सोप्या पद्धतीने अतिशय सुलभ होण्याच्या दृष्टिकोनातून जे प्रामुख्याने कार्य झालेलं आहे तर सर्व श्रेय आपल्याला बाबासाहेबांच्या आर्थिक विचारांना बाबासाहेबांनी केलेल्या त्या कार्यावर आपल्याला द्यावं लागेल. आपण पाहतो की बाबासाहेबांचा हा जो त्या ठिकाणी पीएचडीचा जो ग्रंथ आहे हा 1923 मध्ये पुस्तक रूपानं या ठिकाणी समोर आला आणि या ठिकाणी पुस्तक रूपानं समोर आल्यानंतर या ठिकाणी जगातील जे अनेक अर्थतज्ञ आहेत या अनेक अर्थतज्ञांनी एकंदर त्याचा अभ्यास केल्याचा आपल्याला दिसतं. जे काही तत्वज्ञ जे काही विचार अर्थशास्त्राच्या अनुषंगाने या ठिकाणी बाबासाहेबांनी म्हणजे या अनेक विद्वानांनी मांडलं मला सगळ्यांचं या ठिकाणी केलं किंवा किंबहुना या ठिकाणी त्यांनी जगात आर्थिक मंदी येत असताना भारताला त्याचे झळ पोचू दिली नाही तर मनमोहन सिंगांनी या ठिकाणी अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून कार्य केलं. त्या सर्वांचं जर फाउंडेशन काही असेल त्या सर्वांचा मूळ पाया जर काही असेल तर बाबासाहेबांचा आर्थिक विचार बाबासाहेबांनी केलेलं कार्य बाबासाहेबांनी जे ज्ञान ग्रहण केलं हे ज्ञान ग्रहण करत असताना बाबासाहेबांनी ते स्वतःबद्दल मराठी ठेवलेलं नाही तर त्याचा उपयोग हा जनसामान्यांपर्यंत झाला पाहिजे, समाजापर्यंत झाला पाहिजे, परंतु संपूर्ण सामान्यातील सामान्यांपर्यंत त्याचा फायदा झाला पाहिजे ही बाबासाहेबांची
कोणत्याही दृष्टिकोनातून एकंदर कोणत्याही अंशाला परिणाम करता किंवा कोणत्या विचारात जातात या ठिकाणी आपण आपल्या समाजासाठी एकंदर कार्य केलं पाहिजे आणि हे कार्य केवळ या ठिकाणी करावं करायचं नाही तर तयारीतील सर्वसामान्य माणूस या ठिकाणी चांगल्या प्रकारे शिकला पाहिजे हे प्रामुख्याने त्यांचे विचार आणि म्हणूनच बाबासाहेबांनी मी एक डायरेक्टर झालो तरी या ठिकाणी देशात वाढणार नाही तर माझ्या समाजात वाढणार नाही तर प्रामुख्याने असे शेकडो बॅरिस्टर या देशाला आले पाहिजे आणि म्हणून बाबासाहेबांच्या सुरुवातीच्या काळात पाठवण्याचा प्रयत्न केले बाबासाहेबांना दुर्दैव आणि आपण सुद्धा दुर्दैव आहे की जेव्हा बाबासाहेबांनी या ठिकाणी अनेक बॅरिस्टर निर्माण करण्याच्या अनुषंगानं ज्या या ठिकाणी प्रयत्न केले आणि त्यांना डायरेक्टर होण्यासाठी विदेशात पाठवलं पण ते डायरेक्टर म्हणून भारतात आल्यानंतर किंवा इतर आल्यानंतर त्यांनी आपल्या समाजासाठी काय केलं याचा एक संशोधनाचा विषय या ठिकाणी दिसतो तर बाबासाहेबांचे विचार तर त्यांनी जर अंगीकारले असते आणि आपल्या समाजामुळे देशाला मोठा करण्याच्या दृष्टिकोनाचा प्रयत्न केला असते खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या विचाराचा या ठिकाणी खरोखर जागा झाला असता ते तेवढं उंचीवर गेलं असतं असं वाटतं आज आपण बुद्धीनं अनेक अभ्यासानं विद्वान झालो आहे पण खऱ्या अर्थानं या ठिकाणी विद्वत्तेचा उपयोग खऱ्या अर्थानं आपण समाजाने करतोय हे सुद्धा तपासण्याची गरज आज आपल्याला आल्याचे आपल्याला दिसतं जन्माला आल्यानंतर जसं पितृऋण फेडायचं आहे तर समाजात राहत असताना समाजातील लोकांना सुद्धा काहीतरी देणं असतं ही बाबासाहेबांनी सांगितली किंवा अनेक महान पुरुषांनी या ठिकाणी सांगितली विद्वानांनी या ठिकाणी सांगितली की करणं त्या स्वरूपाचं कार्य करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून समाजाला उद्धार करत असताना करणारा करत असताना या ठिकाणी त्या विचारांचा मोठा विचार करणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे आज सर्वांनी अतिशय मोजक्या शब्दात अतिशय एकदम मवाळ विचार बाबासाहेबांच्या आर्थिक विचार त्यांनी केवळ आर्थिक विचारावर बाबासाहेबांचं कार्य नव्हतं बाबासाहेबांचं कार्य शिक्षणाच्या दृष्टिकोन फार महत्वाचं आणि म्हणूनच आपल्याला दिसतंय की जे भाऊसाहेबांचं कार्य आहे जे बाबासाहेबांचं कार्य आहे ते भाऊसाहेबांच्या कार्याचं किंवा बाबासाहेबांचं कार्य त्याचं प्रामुख्याने जर आपल्याला नजर मोदी सजेल तर महात्मा फुलेच्या कार्यात दिसतं किंवा त्या महाराष्ट्राला जे 150 वर्षांची ती परंपरा समाज सुधारणाची जी लाभली आहे त्या समाज सुधारणा परंपरेचं प्रामुख्याने जे मूळ जे आहे लौकिक वाद्यांच्या जन्मापासून अनेक समाज सुधारणा महाराष्ट्रात झाले त्या एकंदर समाज सुधारणाचा पगडा जवाहरलालचा पगडा या बाबासाहेबांना म्हणा भाऊसाहेबांना म्हणा किंवा महाराष्ट्रातील सर्व समाज सुधारणा म्हणून आणि म्हणून एकंदर आज काय स्थिती आहे एकंदर समाजाची आज काय स्थिती आहे आणि त्यातून हा समाज कसा बाहेर निघाला पाहिजे कशा स्वरूपाने त्या समाजाची त्या देशाची उन्नती झाली पाहिजे हे प्रामुख्याने त्या समाज सुधारणांचं प्रामुख्याने ध्येय होतं आणि म्हणूनच आपल्याला दिसतंय की या ठिकाणी शाहूमहाराजांनी जे कार्य केलं सयाजीराव गायकवाडांनी जे कार्य केलं भोंडाजींनी जे कार्य केलं या कार्याचा एकंदर विचार की बाबासाहेबांच्या कार्यात होता आणि म्हणून या लोकांमुळे या ठिकाणी बाबासाहेब घडल्याचं आपल्याला दिसतंय आणि बाबासाहेब घडले म्हणूनच या ठिकाणी जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आज भारताला मिळाली आणि त्यामुळे त्या राज्यघटनेमुळे आज आपल्या ठिकाणी इतर देशाच्या तुलनेत जर विचार केला तर भारतातील एकंदर स्थिती अतिशय चांगली सामाजिक दृष्टिकोनातून तरी चांगली आहे असं मला या ठिकाणी दिसतंय आणि म्हणून या ठिकाणी बाबासाहेबांचे विचार हे समाजापर्यंत देशातील किंवा पूर्ण एकंदर लोकांपर्यंत जायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने अशा स्वरूपाच्या समाज सुधारकांच्या आणि इतरही समाज सुधारकांचे विचार ते समाजापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी कटिबद्ध राहून कार्य केलं पाहिजे आणि म्हणून केवळ बाबासाहेबच नव्हे तर या हॉलमध्ये किंवा हॉलच्या बाहेर सुद्धा अनेक फोटो आहेत की त्या फोटोच्या रूपाने समाज सुधारक या ठिकाणी आपल्यात असतात त्यांचे विचार त्यांनी केलेले खाल्लेले जे कष्ट आहे त्यांनी सोसलेले जे हात अपेष्ट आहे आणि त्यामुळे या ठिकाणी एकंदर देशाला या ठिकाणी मार्गदर्शन करण्याचं त्यांचे विचार तत्वज्ञान आपल्याला आजही दिसतात ते समाजापर्यंत केले पाहिजे त्याचा जागा झाला पाहिजे म्हणून अशा स्वरूपाचे वेगवेगळे व्याख्यानाच्या रूपानं या ठिकाणी अनेक व्याख्यानं आपल्याला केल्याची गरज आहे
या व्याख्यानातून आपल्या समाजाला एक दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून उपयोगी पडेल. याआधी मी या ठिकाणी या विचार मांडत असताना अशा स्वरूपाचे व्याख्यान जर तुम्ही अरेंज करत असाल तर मी माझा हॉल माझ्या महाविद्यालयाचे जे सर्व घटक आहेत या घटकांद्वारे या ठिकाणी समाजासाठी काही करताना समाजापर्यंत विचार पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून व्याख्यानाला घ्यावे असे विचार आहेत का म्हणले. आणि म्हणून ज्यावेळेस या व्याख्यानाच्या रूपानं तर व्याख्यानाच्या दृष्टिकोनातून मला प्रस्ताव आला त्यावेळेस मी स्वतःहून या ठिकाणी सरांना सांगितलं की तुम्ही फक्त अरेंज करा, तुम्ही फक्त वक्ता आणा, मी सर्व व्यवस्था करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करेन. आणि अतिच तेच सांगतो की यानंतर सुद्धा एक उत्कृष्ट असलेलं वक्त आणून या ठिकाणी समाजाला काही देण्याच्या दृष्टिकोनातून करता आलं तर मी त्या ठिकाणी निश्चित कटिबद्ध राहील. त्यासाठी मी प्रयत्न करेन. पुढे बोलताना थांबतो. धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाचा म्हणजे आभार. मी अर्थशास्त्र विभाग प्रमुख सन्माननीय डॉक्टर DJ कांदे सर यांना या ठिकाणी आहोत. प्रतिमेच्या उपस्थित असणाऱ्या सर्व महाराजांना प्रथम अभिवादन. आपल्या सर्वांना माहिती आहे की आज 20 मार्च बाबासाहेबांनी जो प्रॉब्लेम ऑफ स्कूलिंग हा जो ग्रंथ लिहिला त्याला 100 वर्ष पूर्ण झालेले आहे. त्या 100 वर्ष पूर्ण झालेले आपला अतिशय म्हणजे त्याचा सखोल अभ्यास या ग्रंथावर होता. बाबासाहेबांकडे आर्थिक अर्थव्यवस्थेबद्दल किंवा अर्थशास्त्राबद्दल योगदान आहे त्याचा सखोल अभ्यास असणारं व्यक्ती म्हणून आपण या ठिकाणी आमंत्रित केलं आणि त्यानिमित्तानं हा जो आपण कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या जिल्हा महाविद्यालयाचे सन्मानित प्राचार्य डॉक्टर प्रशांत कोटेकर यांनी आम्हाला हा कार्यक्रम आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली, हा कार्यक्रम घेण्याची परवानगी दिली. त्याबद्दल मी तुमच्या सर्वांच्या वतीनं आंबेडकरी साहित्य अकादमी असेल किंवा आमचा अर्थशास्त्र विभाग असेल किंवा ज्यांनी या कार्यक्रमासाठी सहयोग दिला त्या सर्वांच्या वतीनं मी साहेबांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. खरं म्हणजे अर्थशास्त्रातील बाबासाहेबांचं जे योगदान आहे हे मांडताना खूप मेहनत, खूप कष्ट घ्यायला लागतात, खूप अभ्यास करावा. राज्यशास्त्रातील घटनेतील योगदान सांगताना सहज आपल्याला वक्तव्य मिळतात, परंतु सरांना मी सांगता एक ना एक शब्द बातमी ऐकला. बाबासाहेबांनी देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी किती मोठं योगदान दिलेलं आहे, किती मोठं कष्ट घेतलेलं आहे हे सरांच्या आज व्याख्यानातून आपल्याला कळलं. आणि म्हणून बाबासाहेबांचं अर्थशास्त्रातील योगदान मांडत असताना किती कष्ट घ्यायला लागतात हे आपण सरांच्या रूपाने पाहिजे. सर अतिशय सुंदर, अतिशय प्रभावी तुम्ही बाबासाहेबांवर विचार मांडले. एक अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून ज्या गोष्टी आम्हाला माहीत नव्हत्या त्याही गोष्टी आज आम्हाला तुमच्या व्याख्यानातून या ठिकाणी माहिती झाल्या. मी या बुलढाणा जिल्ह्यातील जेवढे या ठिकाणी श्रोतेगण होते त्या सर्वांच्या वतीनं, आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं, सर्व सहयोगी घटकांच्या वतीनं आपण खूप आभार मानतो. व्यासपीठावर उपस्थित आंबेडकर साहित्य अकादमी बुलढाण्याच्या अध्यक्ष आदरणीय डॉक्टर विजयलक्ष्मी वानवडे मॅडम असतील, आशाताई असतील, रवींद्र इंगळे साहेब असतील, या सर्वांचा देखील मी आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. जे ठिकाणी सरांना म्हणजे तायडे साहेबांना या ठिकाणी ऐकण्यासाठी जेवढे लोक या ठिकाणी आले ते श्रोते म्हणून ऐकले आणि आपल्या जगामध्ये या ठिकाणी भर पाडण्यासाठी आपण 1.5 तास साहेबांचं या ठिकाणी व्याख्यान आयोजित मी महाविद्यालयाच्या वतीनं आपल्या सर्वांचं देखील या ठिकाणी आभार मानतो. ज्यांनी या कार्यक्रमासाठी सहयोग केला त्या सर्वांचा आभार मानून आपण या ठिकाणी अध्यक्षाच्या परवानगीने हा कार्यक्रम थांबूया.